तब्बल 20 वर्षांनी पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल। पुराव्यांच्या अभावी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता। वरिष्ठ कोर्टात दाद मागण्याचे अमित शहांचे निर्देश। शिंदेंची माहिती। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढचा राजकीय निर्णय घेणार। ओमराजेंच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगरबाबत प्रश्नचिन्ह। पवनराजेंच्या हत्येच्या निकालाच्या भूमिकेशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण, तर ठाकरेंवरती टीका करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। ऑपरेशन टायगर म्हणजे 2029च्या निवडणुकांची तयारी। राज ठाकरेंचा अमित शहांसह सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल। भाजपवरती टीका करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सांभाळा, भाजपचा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम। कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस। प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसचीही व्यवस्था। पेपर फुटीमुळे देशभरात खळबळ उडालेल्या नीटची उद्या फेर परीक्षा। देशभरात मॉकड्रिल पार। 2 लाख कर्मचारी तैनात। हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं पेपर परीक्षा केंद्रांवर। चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या महाराष्ट्रासाठी मोठी बातमी। पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह। मान्सूनची स्थिती सुधारल्याचं हवामान खात्याचं भाकीत।